भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर आपल्या आवडत्या सूर्या मार्ट मध्ये 15 जून ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान 20,000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू, निवडक माल, किफायती दर आणि शानदार गिफ्टची मेजवानी. तर सर्व काही एकाच छताखाली. मग उशीर कशाला? आजच भेट द्या सूर्या मार्ट, हनुमान नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क 83 43 10. सूर्या मार्ट, ग्राहकांच्या विश्वासाचं नाव. नियम व अटी लागू. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या नोटिसींमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. 48 तासांच्या आत विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवून घेण्याच्या सूचनेवर ग्राहक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप घेतला असल्याची माहिती सदस्य महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना मुंबईचे किरण तारळेकर यांनी दिले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अधिसूचनेचा आधार घेत महावितरणने ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचे आदेश दिलेत. मात्र वीज कायदा 2003 मध्ये आवश्यक सुधारणा झालेली नसताना अशा प्रकारची सक्ती करता येणार नाही, असा दावा वीज क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. विदर्भ वीज ग्राहक संघटनेने या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मीटर बदलण्याची सक्ती बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान स्मार्ट मीटरच्या तांत्रिक तपासणीबाबतही प्रश्न उपस्थित होते. नियमानुसार मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये मीटरची तपासणी आवश्यक असताना अशा सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात येत आहे. याचवेळी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री यांनी वारंवार स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना नोटिसा पाठवल्या जात असल्याने संभ्रम आणि नाराजी वाढत आहे. स्मार्ट मीटर प्रकल्पासाठी राज्यात हजारो कोटी रुपयांची कंत्राटे विविध कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत असल्याचे सदस्य महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना मुंबईचे किरण तारळेकर यांनी सांगितलंय. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमागे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. गावोगाव ग्राहक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू देणार नाहीत, अशी भूमिका घेत आहेत. अनेक ठिकाणी या नोटिसींविरोधात निषेधाची लाट उसळताना दिसत असल्याचे तारळेकर यांनी सांगितलंय. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.